आता तुम्ही बोलताना असं म्हणालात की फीस माफ केली पाहिजे, सगळीच फीस माफ केली पाहिजे. पण असं आहे, पवार कुटुंबीय असेल किंवा तुमच्या पक्षाच्या अनेक संस्था आहेत, शेतकऱ्याची मुलं ही केवळ फक्त सरकारी शाळेतच शिकत नाहीत, ती खाजगी संस्थांमध्ये पण शिकतात. मग स्वतःपासून तुम्ही सुरुवात करणार आहात का? एक तुम्ही समजून घ्या, अनुदानित ज्या शाळा असतात, अनुदानित शाळा असतात त्याला पूर्णपणे जबाबदारी ही सरकारची तिथं असते आणि सरकार जी फी सांगते त्या पद्धतीने तिथं आपण फी घेत असतो. त्यामुळे हे जे काय तुम्ही थोडंसं राजकीय वळण देण्याचा प्रयत्न तिथं करत असला, सरळ सरळ आम्ही म्हणत आहोत की जे काय सरकारी शाळा ज्या कुठं जबाबदारी असतील आणि सरकारमध्ये तुम्ही सत्तेत आहात ना, मग सत्तेत कशासाठी आहात? मुलांची जबाबदारी घ्यायला का नाही घ्यायला? मग तुम्ही सत्तेत असताना तुम्ही जर सगळंच विरोधी पक्षाकडे बघणार असाल तर सत्तेत येऊन काय तुम्ही भजा तळणार आहात का? सत्तेचा तुम्ही उत्तम हे बघा, विषय एवढाच आहे, तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही तुमच्याकडे पूर्णपणे सत्ता तिथे मिळालेली आहे, तुमच्याकडे 220 पेक्षा जास्त आमदार आहेत आणि मग एवढी सत्ता तुमच्याकडे असताना केंद्र सरकार तुमचे सरकार आणि राज्यात तुमचे सरकार असताना तुम्ही जर मदत देऊ शकत नसाल तर मग कुठेतरी काहीतरी चुकते असं आपल्याला म्हणावं लागेल.